वैभव लक्ष्मी व्रत कोणत्याही महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात केली जाते। आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी यासाठी स्त्री, पुरुष किंवा कुमारिका मुली आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी असं हे संकल्पयुक्त व्रत करतात। माता लक्ष्मीचं हे अत्यंत प्रभावी व्रत आहे। मराठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात केली जाते आणि संकल्पयुक्त हे व्रत पूर्ण केलं जातं। हे व्रत केल्याने घरामध्ये धनधान्याची, सुख समृद्धीची कशाचीही कधीही कमी पडत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैभव लक्ष्मी व्रत करताना मध्येच मासिक धर्म सूतक आला तर काय करायचं, कुठल्या नियमांचं पालन करायचं, संकल्प कसा करायचा आणि आणखीन कुठले असे नियम आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, वैभव लक्ष्मी व्रत हे अतिशय श्रेष्ठ व्रत आहे आणि आता श्रावण महिना सुरू होतोय। तर 14 तारखेला श्रावणातला पहिला शुक्रवार येतोय, तर या दिवशी आपण या व्रताला सुरुवात करू शकता। या दिवशी सुरुवात करताना आपल्याला संकल्प करायचा आहे। आता संकल्प करताना आपण जेवढे शुक्रवार करणार आहोत ते संकल्पामध्ये बोलून दाखवायचे। म्हणजे हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या, एक फूल घ्यायचं आणि आपण आपलं नाव सांगायचे। म्हणजे मी स्वाती कश्यप गोत्राची, जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर कश्यप हे गोत्र म्हणायचं। स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी मी आज वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करते आणि संकल्पयुक्त 5 किंवा 11 व्रत मी करणार आहे असं आपल्याला बोलून दाखवायचं आहे। आता अमुक एक तारखेपर्यंत मी करेल असं आपल्याला बोलायचं नाही, तर 5 किंवा 11 किंवा 21 संकल्पयुक्त मी वैभव लक्ष्मी व्रत करेल असं म्हणून आपल्याला हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि पळीभर पाणी परत हातावर घेऊन ते पण आपण ताम्हणामध्ये सोडून द्यायचं। अशा पद्धतीने आपला संकल्प झाला। आता संकल्प हा आपल्याला फक्त पहिल्या शुक्रवारी करायचा आहे आणि संकल्पामध्ये आपण जेवढे शुक्रवार आपण बोललोय तेवढे शुक्रवार आपल्याला ही पूजा करायची असते। आता जर पूजा करताना एखाद्या शुक्रवारी मासिक धर्म आला किंवा काही कारणास्तव तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं आणि त्या दिवशी जर आपल्याला पूजा मांडणी करणं शक्य नाही झालं, तर मग आपण तो शुक्रवार हा 5 शुक्रवारमध्ये मोजायचा नाही आहे। म्हणजे तुम्ही 5, 11, 21 जे शुक्रवार करणार आहात त्याच्यामध्ये आपल्याला तो मोजायचा नसतो। आता जर तुम्हाला उपवास धरणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त छान पूजा मांडणी करायची आणि मग तुम्ही जेवण केलं तरी चालेल। फक्त आता श्रावण महिना आहे तर आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही आणि त्या दिवशी आपण कांदा लसूण वर्ज्य करावा आणि जो पण आपण स्वयंपाक बनवणार तर त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा असतो किंवा त्या दिवशी आवर्जून आपण तांदळाची, शेवयांची खीर किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा। कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे। तर प्रयत्न करायचा की या दिवशी आपण काही ना काही गोडाचा पदार्थ नक्कीच बनवू। आता शुक्रवारी आपण दिवसभर सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी कधी पूजा मांडणी करू शकता। आता पूजा मांडणी शक्यतो प्रदोष काळामध्ये करावी, पण शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल। पूजेसाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही, अगदी आपल्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच ही पूजा होते। यासाठी फक्त आपल्याला एक चांदीचं नाणं किंवा एखादा सोन्याचा दागिना, तोही नसेल तर आपण एखादी कॉईनसुद्धा या पूजेमध्ये ठेवू शकतो आणि त्याची आपल्याला पूजा करायची असते। पूजा आपण संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची असते। बघा, यासाठी जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो नसेल तरी चालेल, तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आणि तेही नसेल तर अगदी सुपारी स्वरूप लक्ष्मी मातेची स्थापना तुम्ही करू शकता। यासाठी लागतो तो म्हणजे एक वैभव लक्ष्मी व्रताचा छोटासा ग्रंथ। तर त्या ग्रंथावर सुद्धा लक्ष्मी मातेचा फोटो असतो, तर त्याची तुम्ही पूजा केली तरी चालेल, पण हा ग्रंथ आपल्याला या पूजेसाठी लागतो। आता आपण संकल्पयुक्त जेवढे शुक्रवार बोललो तेवढे शुक्रवार आपल्याला पूजा करायची आहे। मध्येच मासिक धर्म आला तर तो शुक्रवार आपल्याला काउंट करायचा नसतो आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं। आता ज्या दिवशी आपण शुक्रवारची पूजा मांडणी करतोय तर त्या दिवशी फक्त आपल्याला आपलं घर, अंगण हे आधीच स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि छान आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची, हळदीचं लेपन करायचं। कारण लक्ष्मी मातेला हळद ही अतिशय प्रिय आहे आणि आपण जिथे पूजा मांडणी करतो तिथे सुद्धा आपल्याला छान रांगोळी काढून घ्यायची असते, तिथली जागा आपल्याला स्वच्छ करायची असते। आता या श्रावण महिन्यामध्ये आपण जे व्रतवैकल्य करतो तर त्याचं फळ हे आपल्याला कैक पटीने जास्त मिळतं आणि या महिन्यामध्ये आपल्याला
भगवान शंकरांची सेवा तर करायची, पण असे व्रतवैकल्य किंवा वैभवलक्ष्मी व्रत किंवा स्वामींचे गुरुवार या सेवासुद्धा आपण आवर्जून या दिवसामध्ये कराव्यात. आता बघा, वैभवलक्ष्मी व्रत करताना आपण ज्या दिवशी व्रत करतोय तर त्या दिवशी आपल्याला जेवढं होईल तेवढी लक्ष्मी मातेची उपासना करायची आहे. म्हणजे आपल्या कुळदेवीचा मंत्र किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, श्री सूक्त, पुरुष सूक्त या आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचे आहेत. कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम 1 वेळा पठण करायचे आहे. कारण जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनाम आवर्जून पठण करायचे. श्री सूक्त, पुरुष सूक्त, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र या सेवा आपल्याला आवर्जून या दिवशी करा. आता या दिवशी अगदी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी महालक्ष्मी अष्टक हे आपल्याला 11 वेळा किंवा 5 वेळा म्हणायचं आहे. बघा, महालक्ष्मी अष्टक अतिशय छोटं आहे आणि ते लगेच म्हणून होतं, तर हे तुम्ही आवर्जून म्हणा. या दिवशी आपल्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. कारण ज्या दिवशी किंवा आपण अशा पूजा आपल्या घरामध्ये करतो तेव्हा लक्ष्मी माता ही सूक्ष्म रूपात आपल्या घरामध्ये अस्तित्वात असते. तर अशा विशिष्ट दिवशी आपण जेवढी आपल्याला जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना आपण जे कलश वापरला त्यातील पाणी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे. उरलेलं पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचे. आता इथे जे आपण तांदूळ घेतले ते आपण दुसऱ्या शुक्रवारच्या पूजेसाठी वापरू शकतो. नंतर विड्याची पानं, फुलं हे निर्माल्यामध्ये टाकायचे आणि इथं जे आपण देवदेवतांच्या मूर्ती घेतल्या त्या आपण देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायच्यात. आणि जर तुम्ही सुपारी स्वरूप जर देवीची स्थापना केली असेल तर ती सुपारी आपण पुढच्या शुक्रवारच्या पूजेसाठी परत तीच वापरायची आहे. दिवा किंवा इतर जे साहित्य होतं ते आपण जागेवर ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारापासून या वैभवलक्ष्मी व्रताला नक्कीच सुरुवात करा. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.